तोंड वर करून बोलायला पैसे पडते भाई. इकडं आम्हाला माहिती की आमचं काय चाललंय. हवं मी होते म्हणून या माणसाबरोबर एवढं वर्ष संसार केला. एखादी दुसरी असती की नाही कधीच पळून गेली असती. वहिनी मी काय म्हणते, माणसाने कायम अंथरूण बघूनच पाय पसरायचं की नाही, बरोबर की नाही. पण ह्या माणसाच्या डोक्यात शिरेल तेव्हा ना. हवं तिच्या बरोबरच्या सर्व मुलींची लग्न झाली, एखादं दोघांचा तर पाळणा सुद्धा हल्ला. मला पण नेहमी वाटतं की ज्या ज्या गोष्टी त्या त्या वयात झाल्या ना अगदी चांगलं. पण माझ्या ह्यांच्या आणि पोळीच्या डोक्यात शिरेल तेव्हा ना. पण मी आता काय थांबायची नाही. ह्या वर्षात की नाही हिचं उरकून टाकणार. हो मी वय हिचं नाही. असं काय म्हणताय वहिनी. अहो एवढा वर्ष मी गप्प बसले होते ना, वाट बघत होते की ना की आज होईल उद्या होईल. पण काय झालं, काय बी नाही ना. पण आता मी कुणाचं बी ऐकणार नाही. वहिनी एखादं स्थळ असेल तर सांगा ना. तुम्हाला माहिती आहे ना की माझी मुलगी ज्या घरात पण जाईल ना त्या घरचं सोनं करून टाकेल. होय वहिनी, तुमच्या नजरेत एखादा चांगला मुलगा असेल ना तर सांगा बरं.